श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 6 पान क्रमांक 40. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. म्हणजे कर्म आहेच, कर्म चुकत नाहीये. ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते. म्हणजे निष्काम कर्म हे सुकर्म नसते किंवा दुष्कर्म नसते. याचा अर्थ सकाम कर्म हे सुकर्म किंवा दुष्कर्म होऊ शकतं. सकाम म्हणजे काहीतरी इच्छा, फळाची अपेक्षा, मग चांगल्या फळाची अपेक्षा वगैरे वाईट फळाची अपेक्षा. पण जो अपेक्षा करतोय त्याच्या दृष्टीने जे काही फळ आहे ते चांगलंच आहे, पण दुसऱ्या कोणाच्या दृष्टीने ते वाईट ठरू शकतं. माझ्याकडे दुसऱ्याची संपत्ती यावी असं जर यासाठी मी काही कर्म केलं तर ते सुकर्म का दुष्कर्म? माझ्याकडे यावी, मला फळ मिळावं म्हणून केलेलं कर्म म्हणजे मला हवाय म्हणून काहीतरी केलेलं कर्म सुकर्म कसं असेल? आणि ते दुष्कर्म तरी का म्हणायचं? म्हणजे फळाची जर अपेक्षा असेल आणि फळाच्या अपेक्षेने जर कर्म केलं तर कर्मबंधनात तो जीव किंवा ती व्यक्ती अडकणार आहे. मग चांगलं कर्म केलं तर चांगली फळं, वाईट कर्म केलं तर वाईट फळं. पण कर्म केल्यानंतर फळ हे मिळणारच आहे. मग ते चांगलं असो आणि वाईट असो. म्हणजे कर्मानी फळाची निर्मिती होते का आसक्तीतनं फळाची निर्मिती होते? आसक्ती नसेल आणि कर्म घडत असेल तर फळ निर्माण होईल की नाही? आता इथे असं म्हटलं आहे की अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. द्यावे लागते म्हणजे हे कंपल्सरी आहे का? आणि ते काय द्यायचं ते भगवंताच्या अधीन असतं. मला काही अपेक्षा नाही आहे तरी सुद्धा कर्म जर माझ्यातनं घडत असतील तर त्या कर्मांची फळं भगवंत देणार. मग मी चांगलं कर्म केलं त्याचं फळ मला कोण देणार? भगवंतच देणार ना. मी वाईट कर्म केलं त्याचं फळ पण कोण देणार? भगवंतच देणार ना. मीच मला माझ्या कर्माचं फळ देऊ शकतो का? कर्म हे सहेतुक असो अगर निर्हेतुक असो. निर्हेतुक जर कर्म असेल तर तिथे करणारा कोणीच नाही आहे, मग ते घडतंय. त्यामुळे इथे पुन्हा गौतम बुद्धांची शिकवण ज्या 2-3 वाक्यांमध्ये त्यांचं सार आहे ती आठवते. इव्हेंट्स हॅपन, डीड्स आर डन, बट देर इज नो इंडिव्हिज्युअल डुअर देअर ऑफ. घटना घडत असतात, कर्म केली जात असतात, कामं केली जात असतात, पण हे सगळं करणारा कोणी व्यक्ती म्हणून नसतो. मग व्यक्ती जर निर्माण झाली, अहंकार निर्माण झाला, मीपणाचा भाव निर्माण झाला तर द्वैत निर्माण झालं. मग चांगलं वाईट, पुण्य पाप, योग्य अयोग्य, खरं खोटं, हा सगळा द्वैताचा पसारा मीच्या निर्मितीने आहे का? अहंकाराच्या निर्मितीने आहे का? मग अहंकार म्हणजे काय? तर अहम जो अमर्यादित आहे, जो समुद्र आहे, तो स्वतःला लाट समजतोय, तो स्वतःला मर्यादित समजतोय, वेगळं समजतोय. वेगळं नाही आहे, वाटू लागलाय वेगळं. आणि हे वाटणं म्हणतात मायेमुळे घडतं, किंवा त्याला डिव्हाइन हिप्नॉसिस, मास हिप्नॉसिस पण म्हणता येईल. मग असं जर वाटतंय तर ते सत्य नाही आहे. मग आहे का एखादी गोष्ट असणं आणि आहे असं वाटणं, ही सारखी कशी असेल? मग जेव्हा मीच नाही आहे तेव्हा जे कर्म घडेल ते अकर्म का? आणि मी जर असेल, मीची जाणीव असेल, अहंकार असेल, तर घडणारं कर्म चांगलं किंवा वाईट असू शकतं का? मग आता महाभारतामध्ये कौरवांनी काही कर्म केली, पांडवांनी काही कर्म केली. कौरवांच्या बाजूनी असलेल्यांनी काही कर्म केली, पांडवांच्या बाजूनी उभे राहिलेल्यांनी काही कर्म केली. पण कृष्णाने काय केलं?
कृष्णाने अकर्म केलं का कृष्णाचा काही उद्देश होता, असंच घडलं पाहिजे, तसंच घडलं पाहिजे, पांडवच जिंकले पाहिजेत, असा काही उद्देश होता का? प्लॅनिंग होतं का त्याच्यामागे? म्हणजे कृष्ण हा जो त्यातला धागा आहे सगळ्यातला, तो कोणी व्यक्ती आहे का? असाही विचार आपल्याला करता येईल. आता मी जर आलो तर माझ्यातून कर्म घडत नाही, तर मग मी कर्म करतोय असंच मला वाटतं. प्रत्यक्षात घडत आहे, इव्हेंट्स हॅपन, डीड्स आर डन. पण भ्रम काय निर्माण होतो की मी करतोय, आणि हा कर्तेपणाचा भाव सर्पदंश आहे असं अष्टावक्र सांगतायत. मग फळ देणारं कोण? ज्याला भगवंत शब्द वापरला आहे, श्रीपाद श्रीवल्लभ शब्द वापरला आहे, श्री दत्तात्रय शब्द वापरला आहे, श्री दत्तप्रभू शब्द वापरला आहे. शब्द काही वापरा, पण हा इशारा कोणाकडे आहे? कोणाबद्दल हे सांगितलं जात आहे? जे निर्माण झालंय त्याच्याबद्दल, का ज्यातून निर्माण झालाय त्याबद्दल? म्हणजे हे सब्जेक्टबद्दल आहे का ऑब्जेक्टबद्दल आहे? इशारे सगळे सब्जेक्टकडे आहेत का ऑब्जेक्टकडे आहेत? आणि ब्रह्मदेव ही जी संकल्पना आहे, तो जर सगळ्याचा निर्माता आहे, तर त्याला कोणी निर्माण केलं? म्हणजे ब्रह्मदेव हे एक मेकॅनिझम आहे का, एक मशीन आहे का, की ज्यातनं बाकी सगळ्या योनी निर्माण होतात? मग ती जी ते मशीन आहे ब्रह्मदेव नावाचं, हे कोणी निर्माण केलं? ते ज्यातून निर्माण झालं, म्हणजे ईश्वराने ब्रह्मदेव निर्माण केला म्हणायचं का? तर मग असं सांगतात की त्या विष्णूच्या नाभीतून कमळ, त्यातनं ब्रह्मदेव. मग आधी कोण, विष्णू का आधी? मग का ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रच निर्माण झालेत? उत्पत्ती स्थिती लय हे चक्र एकाच क्षणी सुरू झालं का? आणि तोच तो निर्मितीचा क्षण का, मॅनिफेस्टेशनचा क्षण का? काहीही नव्हतं, त्या काहीही नसण्यातनं अचानक काहीतरी निर्माण झालं. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीची कायनेटिक एनर्जी झाली, स्थितीज ऊर्जेची गतिज ऊर्जा झाली, आणि ऊर्जेची अनेक रूपं, ऊर्जेचे अनेक आकार सुद्धा. म्हणजे नामरूप जे आहे ते ऊर्जेला आहे ना. पण ऊर्जा कशातनं निर्माण झाली? ऊर्जा ज्यातून निर्माण झाली तो स्रोत का, मूळ? तो भगवंत का, ते दत्तप्रभू का, ते श्रीपाद श्रीवल्लभ का? आणि मग असं जर पोटेन्शियल एनर्जी म्हणून काहीतरी असेल, आणि त्यातून अचानक काहीतरी घडून, बिग बँग थेरी, अचानक विस्फोट झाला, काही हेतू नाही, आणि सगळं निर्माण झालं त्यातनं, आणि ते प्रसरण पावत आहे, प्रसरण पावत आहे. तर असं अचानक आपल्याला जी सकाळी जाग येते ती ठरवून येते का, का अचानक येते? आपल्याला जी झोप येते ती ठरवून येते का? चला आता मी झोपायचं ठरवलं, मनाने संकल्प केला, निश्चय केला आणि झोपी गेला, असं घडतं का? का झोप येते? म्हणजे मृत्यू घटित होतो का आपण मृत्यू स्वीकारतो, मृत्यूमध्ये प्रवेश करतो? जन्म मी घेतो का माझा जन्म होतो? का जन्म झाल्यावर मी निर्माण होतो? म्हणजे मी असण्याची जाणीव ही जन्मानंतरची आहे का जन्माच्या आधीची आहे? मग असं काही तत्व आहे का की ज्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही? आणि त्या तत्वावरती हा खेळ चाललाय सगळा, त्या बेसवर हा खेळ चाललाय जन्म मृत्यूचा. आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जी गॅप आहे तिला असणं म्हणूया, त्याला जीवन म्हणूया आपण. असं चाललंय का? मग फळ देणारा असं कोणी व्यक्ती आहे का? का हे मेकॅनिझम आहे, ताओ आहे, ऋत आहे, नियम आहे, हा वैश्विक नियम आहे की कर्म केलं की फळ मिळणार. आता भगवद्गीता सांगते काय, फळातून मुक्ती, कर्मयोग. अष्टावक्र काय सांगतात? कर्मातूनच मुक्ती, कर्तेपणाच्या भावातूनच मुक्ती. मग कर्ताच जर राहिला नाही तर फळ जे आहे ते मुळात कर्त्याच्या संदर्भात आहे ना. फळाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? जर कर्ताच नसेल तर फळ कुठलं? कारण कर्ता नसेल तर कर्म नाही, आणि कर्म नाही तर फळ नाही. म्हणजे कर्त्याचंच विसर्जन झालं, कर्तेपणाचा भावच नष्ट झाला, तर कर्म नष्ट होतं का? आणि कर्मच नष्ट झालं तर फळ नष्ट होतं का? कारण फळ म्हणून जे काही आहे ते कर्त्याच्या संदर्भात आहे. कर्ता नसेल तर ना कर्म ना फळ. म्हणजे ही जी त्रिपुटी आहे, फळ, कर्म आणि कर्ता, ही ज्या क्षणी संपुष्टात येईल किंवा त्याचा विलय होईल, लय होईल, ती अवस्था म्हणजे भगवंत का? ते सोर्स का? ते मूळ श्रीपाद श्रीवल्लभ का? की त्यातून कर्ता पण निर्माण झाला, कर्म पण निर्माण झालं, फळ पण निर्माण झालं. मग फळ कायम असतं का?
तर नाही, काही काळापुरतं असतं. कर्म कायम असतं का? नाही, काही काळापुरतं असतं. कर्ता कायम असतो का? नाही, काही काळापुरता असतो. म्हणजे कर्ता, कर्म आणि फळ हे काही काळाकरता असतं, काही काळाकरता नसतं. म्हणजे असणं आणि नसणं, व्यक्त आणि अव्यक्त ह्याच्या पलीकडे तो मूळ स्रोत आहे का? मूळ तत्व आहे का? मग त्याला श्रीपाद श्री वल्लभ नाव द्या, श्री दत्तगुरू नाव द्या, काही नाव द्या. प्रायमल एनर्जी म्हणा, पोटेन्शियल एनर्जी म्हणा, भगवंत म्हणा, ईश्वर म्हणा, कैवल्य म्हणा, निर्वाण म्हणा, त्या अवस्थेला किंवा त्या जाणीवेला काही म्हणा. असा आपल्याला स्वतःला विचार करता येईल. पुढे म्हटलंय, अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. काय अकर्म केलं अर्जुनाने? अर्जुन तो उभा राहिला आणि काय करायला? तर स्वधर्माचरणासाठी उभा राहिला तो. मग त्याचा धर्म काय? त्याचं प्रोग्रामिंग काय? त्याचा DNA काय? त्याची नॅचरल टेंडन्सी काय? क्षत्रियाची, युद्ध करणे. मग तो स्वभावाने जेव्हा वागतोय त्यावेळेला त्याला अकर्म म्हणतायत का? मग अभाव किंवा प्रभावाने वागत असेल तर ते अकर्म नाही होणार. आणि म्हणून अर्जुनाने अकर्म केल्यामुळे श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. मग अर्जुनाने स्वतःहून मारलं का श्रीकृष्णाने सांगितलं म्हणून मारलं? तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. म्हणजे मी सांगितलं तू मारलंस ना तर तुला पाप नाही लागणार. तू स्वतः आहेस, मी कोणीतरी म्हणून करता आहेस आणि कर्म केलंस त्यांना मागण्याचं, तर त्याचं फळ म्हणून तुला पाप लागेल. पण तू नाहीयेस, म्हणजे करताच नाहीये आणि तुझ्यातून कर्म घडताय. कारण मी सांगतोय. मग मी म्हणजे कोण? तो सोर्स, ती मूळ जाणीव, ते मूळ तत्व, कॉन्शियसनेस, प्युअर अवेअरनेस. तेव्हा तो म्हणतो की तुला पाप लागणार नाही. मग कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. मग भगवंत कोण? सोर्स ना. तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निस्संदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता मी ती पुरवीन. असं शेवटचं या परिच्छेदातलं वाक्य आहे. आपण हे आपल्या स्वतःच्या जीवनाशी सगळं जोडून पाहूया. शरणागत भावामध्ये अभ्यास प्रक्रियेत श्रवण, मनन, चिंतन, निजिध्यास, निधिध्यास आणि डिबेट, डिस्कशन या सगळ्यामध्ये राहूया आणि आपलं सत्य शोधूया. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.